रामकृष्ण हरी माऊली. आजचा आपला टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ अनुमान प्रमाण. सर थोड्या लेक्चर मध्ये सर तुम्ही क्लासिफिकेशन शिकवत आहो, मला व्यवस्थित समजत आहे. शेवटचं क्लासिफिकेशन आहे तर्कसंग्रहाने जी आपल्याला क्लासिफिकेशन दिलेलं आहे, शेवटचं क्लासिफिकेशन आहे. बघ मी तुला शेवटचं क्लासिफिकेशन शिकवतो, पण पेपरमध्ये असं तुटक तुटक लिहू नको. मी जे तुला मागलच्या 3 लेक्चर मध्ये कंटेंट दिलेलं आहे, क्लासिफिकेशनचे लेक्चर असू दे, व्याप्तीनुसार अनुमानाचे प्रकारचे लेक्चर असू दे, किंवा न्यायदर्शनानुसार अनुमानाचे प्रकार असू दे, चरकानुसार अनुमानाचे प्रकार असू दे, व्यवस्थित परीक्षेमध्ये लिहायची जिम्मेदारी तुझी. मी फक्त व्हिडिओची लेंथ न वाढवता कमी करून तुला व्यवस्थित शिकवत आहे. टॉपिक काय चालू आहे सर? आपला क्लासिफिकेशन. खूप महत्वाचा टॉपिक आहे अनुमानाचं. सर अनुमानाचे आपण काय बघत आहोत सर? प्रकार बघत आहोत. प्रत्येकानं अनुमान मानाचे प्रकार सर आपापल्या पद्धतीने मांडलेले पाहावयास मिळतात, की स्वतःच्या पद्धतीनं मांडलेलं बघायला भेटते. सर तर्कसंग्रहानुसार आपल्याला अनुमानाचे प्रकार बघायचे. तू बघा, ही लक्षात घे. कशानुसार बघायचे आपल्याला? तर्कसंग्रहानुसार. तर्क जी संग्रह आहेत सर माझे, तर्कसंग्रहानुसार अनुमानाचे सर काय बघायचे सर? आपल्याला प्रकार बघायचे. सिंपल आहे. मी तुला काय लक्षात ठेव म्हणलं होतं त्या चार्ट मध्ये? स्वार्थानुमान आणि परार्थानुमान. व्यवस्थित लक्षात ठेव, खूप सोपे आहेत. बघ सर, पहिला कुठला आहे? सर पहिला आहे सर पहिला आहे स्वार्थानुमान. स्वार्थानुमान सर, स्वार्थानुमान म्हणजे काय? सिंपल गोष्टीमध्ये लक्षात घे. स्वार्थानुमान अनुमान प्रमाण आपण शिकत आहे. वागा लक्षात घे. अनुमान प्रमाणामध्ये एक गोष्ट लक्षात घे. आपण काय लक्षात ठेवलं होतं? पर्वतावर जाळ लागला होता सर, पर्वतावर धूर होता. त्या धुरावरून मला ज्ञान कशाचं झालं की पर्वतावर आग लागलेली असेल. सर सह्याद्रीच्या पर्वतरांगेवर जी आग लागलेली होती सर, त्या धुमाला पाहूनच मी त्याचं काय केलं होतं सर? प्रेडिक्शन केलेलं होतं. स्वार्थानुमान म्हणजे काय? सिंपल लक्षात घे. तुला जी ज्ञान प्राप्त झालं आणि मी तुला काय लक्षात ठेवायला सांगितलं होतं? जी ज्ञान प्राप्ती आहे सर, जी मला प्रेडिक्शन मधून जी ज्ञान प्राप्त झालं, त्याला काय म्हणायचं? अनुमिती म्हणायचं. बघ पर्वतावर आग लागलेला आहे, पर्वतावर धूर दिसला. त्या धुरावरून मला काय समजलं की पर्वतावर आग लागलेली आहे. मग जी ज्ञान आहे सर, त्या ज्ञानाला मी काय म्हणलं? अनुमिती. मग मी सर सांगतो ना, पप्पाला फोन करून सांगतो, इकडे फोन करून सांगतो, तिकडच्या कार्यकर्त्यांना फोन करून सांगतो की अरे बाबा धूर निघाला, धुरावरून समजून घ्या की आग लागलेली आहे. म्हणजे मला समजलेलं अप्रत्यक्ष ज्ञान मी दुसऱ्याला समजून सांगण्यासाठी जी अनुमान पद्धती वापरतो, त्यालाच आपल्याला काय म्हणायचंय? तर्कसंग्रहानुसार दिलेली अनुमान पद्धती. सिंपल आहे. बस काय लक्षात ठेवायचे आपल्याला? सर सोप्या भाषेत लक्षात काय ठेवलं होतं? पर्वतावर धूर निघत होता. त्या धुरावरून मला ज्ञान काय प्राप्त झाली? आग लागलेली आहे, त्याचं ज्ञान प्राप्त झालं. त्या आगीला काय म्हणायचं सर? त्या आगीला काय म्हणायचं? अनुमिती म्हणायचं. म्हणजे जी अप्रत्यक्ष ज्ञान मला प्राप्त झालं त्याला अनुमिती म्हणायचं. ह्या 2 एक्झाम्पल मध्ये ह्या जी तर्कसंग्रहानुसार जे अनुमानाचे प्रकार दिलेत, ही जर तुला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर ह्या 2 गोष्टी तुला माहित पाहिजेत. पर्वतावर धूम होता, धुमावरून मला जे ज्ञान झालं की तिथं आग आहे, त्याला काय म्हणलं सर मी? अनुमिती असं म्हणलं. बघ जी अनुमिती स्वतःपुरतीच मर्यादित असते त्याला स्वार्थानुमान म्हणायचं. म्हणजे काय सर? स्वार्थी आहे असं लक्षात ठेव की ही स्वार्थी आहे. जी अनुमिती आहे सर, जी अनुमिती स्वतःपुरतीच मर्यादित असते. स्वतःपुरतीच खूप महत्वाचा शब्द आहे. स्वतःपुरतीच जी अनुमिती स्वतःपुरतीच मर्यादित असते. म्हणजे काय सर? मर्यादित असते. सर या नीट काढा ना. काढतो बाबा. मर्यादित असते त्याला काय म्हणायचं? स्वार्थानुमान म्हणायचं. बघा त्याला स्वार्थानुमान. सर काय ही सर? तुम्ही तर कच्च म्हणून लिहिलं स्वार्थानुमान म्हणतात. लिहून तर सांगितलं सर, मला व्यवस्थित सांगा. म्हणजे काही नाही. बघा पर्वतावर धूर बघितलास, धुरावरून तुला समजलं आग लागलेली आहे, पण ती तू कुणालाच सांगितला नाहीस. स्वतःपुरतच जे ज्ञान होतं, अप्रत्यक्ष ज्ञान, अनुमितीचं जे ज्ञान होतं. अनुमिती कशाला म्हणलेली आहे? आग लागलेली आहे त्याला अनुमिती म्हणलेलं आहे. स्वतःपुरतच मर्यादित ठेवलास त्याला काय म्हणायचं? स्वार्थानुमान. म्हणजे कुणाला सांगितलं नाहीस, फोन करून सांगितला नाहीस, कुणाला बोलवला नाहीस, काय नाही. मस्त धूर बघितलास, धुरावरून काय समजून घेतलास? हा आग लागलेली आहे का?
स्वतःपुरतच, दुसऱ्याला सांगितला नाहीस, त्याला स्वार्थानुमान म्हणायचं. आणि सर दुसरं आहे सर परार्थानुमान. सांग बर तुझं प्रिडिक्शन लावून ह्याचा अर्थ काय असेल? जी अनुमिती आहे सर म्हणजे स्वतःपुरतीच मर्यादित असते का? नाही, इतर म्हणजे सर जी इतर मी फोन करून सांगणार, ह्याला सांगणार अरे पर्वतावर धूर लागलाय, धुरावर आग लागलेली आहे असं समजणार. मी दुसऱ्याला सांगल म्हणजे जी अनुमिती होती, अनुमिती म्हणजे काय सर? आग लागलेली. मी सगळ्या गावाला बोंबलू बोंबलू सांगणार की पर्वतावर आग लागलेली आहे. ही मी जी बोंबलू बोंबलू सांगणार त्याला काय म्हणायचं? परार्थानुमान. सोप्या भाषेत, ओबडदोबड भाषेत मला ही अर्थ समजला. बर, ओबडदोबड भाषेत मला अर्थ समजला, पण ह्याची बेसिक डेफिनेशन लिहा ना सर. बघ, जी अनुमिती म्हणजे जी अनुमिती आहे सर इतरांना पटवून देण्यासाठी, ज्या अनुमान पद्धतीचा वापर इतरांना पटवून, बघ सिंपल आहे, स्वतःला समजलेली अनुमिती इतरांना पटवून सांगण्यासाठी ज्या पद्धतीचा वापर केला जातो. सर तुमचं विसरलं होतं का? हो, थोडं कन्फ्युजन झालं होतं, पण मी तुला व्यवस्थित सांगतो की बघ, परार्थानुमान म्हणजे काय? स्वतःला झालेली जी अनुमिती आहे इतरांना पटवून सांगण्यासाठी ज्या पद्धतीचा वापर केला. सिंपल आहे. बरं तुम्ही लिहा, स्वतःला समजलेली म्हणजे सर समजलंय काय मला? समजलेली अनुमिती. समजलंय काय सर मला? मला समजलंय की पर्वतावर आग आहे. स्वतःला समजलेली अनुमिती इतरांना समजून सांगण्यासाठी, इतरांना समजून सांगण्यासाठी ज्या पद्धतीचा वापर केला जातो, ज्या पद्धतीचा म्हणजे सर पद्धत म्हणजे काय सर? पद्धतीचा वापर, प्रोसेस वापर केला जातो त्याला काय म्हणायचं सर? सर त्याला काय म्हणायचं? परार्थानुमान म्हणतात. सर त्याला परार्थानुमान असे म्हणतात. सर परार्थानुमान म्हणजे काय? परार्थानुमान म्हणतात. बघ, सिंपल सोप्या भाषेत अर्थ समजून घे. स्वतःला समजलेली अनुमिती म्हणजे काय? पर्वतावर आग आहे, तुला नॉलेज झालं, प्रिडिक्शन केलास, नॉलेज झालं की तुला आग लागलेली आहे. ती आग लागलेली तू दुसऱ्यांना समजून सांगालास आणि ज्या पद्धतीने समजून सांगालास, हो 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 खूप आग लागलेली आहे, हो 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 खरंच खूप आग लागली, म्हणजे ही जी प्रोसेस वापरालास स्वतःला दुसऱ्यांना सांगण्यासाठी भीतीदायक वातावरण निर्माण करून म्हण, कसं बी म्हण, त्यालाच काय म्हणायचं? परार्थानुमान म्हणायचं. आणि ही जी अनुमिती समजून इतरांना समजून सांगता का नाही आपण, ती समजून सांगण्यासाठी आपल्याला पंच अवयवी वाक्यांचा वापर करावा लागतो. ही अनुमिती समजून सांगण्यासाठी, ही अनुमिती समजून सांगण्यासाठी कशाचा वापर करतात वागा? पंच अवयवी वाक्यांचा वापर करतात. पंच अवयवी वाक्याचा उपयोग करतात. सिंपल आहे, मला दुसऱ्यांना सांगायचे पर्वतावर आग लागलेली आहे, तर मी कसं सांगणार? करतात. तर सिंपली मी लक्षात काय ठेवलं सर? की पंचवी वाक्यांचा उपयोग करतात. मी ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये तुला पंच अवयवी वाक्य एकदम सोप्या शब्दात सांगणार आहे. व्यवस्थित लक्ष देऊन तू ती बघ. फक्त लक्षात काय ठेव, आग लागलेली होती, दुसऱ्यांना सांगायचे, मग ज्या प्रोसेसचा वापर करतात त्याला काय म्हणायचं? परार्थानुमान म्हणायचं. आणि ही सगळं तू परीक्षेत लिहू नये. बघ, एवढंच होतं का सर? एवढंच होतं. तर्कसंग्रहानुसार स्वार्थानुमान मी कुणाला सांगणार नाही आग लागलेली, माझ्या पुरतच नॉलेज ठेवेल, त्याला स्वार्थानुमान. परार्थानुमान सगळ्या गावाला बोंबलून सांगेल, आणि बोंबलून कसं सांगेल? पंचवी वाक्यांचा वापर करून त्याला बोंबलून सांगेल. ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये पंच अवयवी वाक्य लक्षात ठेव, खूप महत्वाचा टॉपिक आहे. परीक्षेमध्ये, माझ्या आत्ताच्या परीक्षेमध्ये आलेला होता, वायवामध्ये विचारलं जातं पंचवी वाक्य म्हणजे काय. व्यवस्थित तुला बेसिक अर्थ सांगतो, चांगल्या पद्धतीने समजून सांगतो. ह्याचं बी रिव्हिजन मार्क खूप सोपं आहे, तुला समजून गेलेला असेल. तोपर्यंत रामकृष्ण हरी.